नमस्कार मंडळी. तर आज आपण जात आहे आमच्या शहरातील एक अतिशय सुंदर व शांत ठिकाण, ते म्हणजे आमच्या सगळ्यांची आवडती भगतसिंग बाग. आम्ही खूप लहान असल्यापासून भगतसिंग बागेत जाते. आता आमची मुलेही आमच्याबरोबर येतात आणि खूपच मोठी बाग आहे. खूप म्हणजे खूप बाग आहे. इथे बगळे वगैरे आहेत, कासवा आहेत, ह्या तलाव आहेत. पाणी खूपच छान पाण्याचे अरेंजमेंट केलेले आहे त्याने. परत मासे पण भरपूर आहेत आणि हेच बघण्यात सगळ्यात जास्त गर्दी मुलांची असते, की पाणी वगैरे पडत आहे आणि खूपच छान, म्हणजे खूपच छान आहे. आणि आमच्या बागेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, सगळीकडे फक्त झाडे आणि झाडे आणि झाडेच. आकाश किती सुंदर दिसायला लागले बघा. खूपच छान वातावरण झालं होतं. आम्ही संडेला गेलो होतो. असं आधीमध्ये जाता काय येतच नाही. साहेबांना सुट्टी नसते, माझे क्लासेस असतात, मुलींच्या शाळा असतात, त्यामुळे निवांत असा वेळ मिळतच नाही. संडेला मिळवतो. मुली म्हटली चला आपण बागेत जाऊया, त्यामुळे आपण बागेत गेली होती. आमची बाग खरंच खूप मस्त, म्हणजे मस्त जायचं. इचलकरंजीकरांना माहीतच असतं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून थोडा विरंगुळा हवा असेल व मनाला शांतता पाहिजे असेल तर आपल्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे आमची भगतसिंग बाग आहे. खूपच एन्जॉय करत होते सगळी मुलं. इतकी एन्जॉय करत होती ना, संडे असल्यामुळे खूप म्हणजे खूप गर्दी झाली होती. आणि आईवडिलांचा सगळ्या हाच प्रयत्न होता, की कोणाचं मूल झोपायला बसले, कोण काय करते, सगळे फक्त व्हिडिओ काढण्यात मग्न होते आणि मुलं त्यांचं खेळण्यात मग्न होते. माझी छोटी मुलगी तर खूप एन्जॉय करत होते. हे पझल्स वगैरे पण छान आहेत मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी. खूपच छान छान आहेत वस्तू तिथे. पझल पण छान आहे. ते QRS असे अल्फाबेट्स असतात, ते एका लाईनमध्ये लावायचे असतात. ते पण छान होतं. आणि हे बघा, झोपा इतक्या मोठ्या मुली पण एन्जॉय करत होत्या, की असं नाही की बागेत गेल्यानंतर लहान मुलांनी झोपाया वगैरे, मोठ्या मुली पण म्हटल्या आम्ही पण एन्जॉय करणं बसणार आहे. मग बसल्या, त्या पण मुली बसल्या होत्या, आल्या होत्या त्या पण. खरंच खूप छान, म्हणजे खूप छान बाग आहे आणि स्वच्छता पण खूपच सुंदर आहे. बाग इतकी मोठी आहे पण स्वच्छतेचं पण लक्ष दिलेलं आहे. सगळीकडे फक्त हिरवळ दिसत्या. इतकं सुंदर ठेवल्या ना ती बाग, मस्तच. आणि एरिया तर इतका मोठा आहे ना, इतका मोठा आहे बासच, म्हणजे खूपच मोठा एरिया आहे. निवांत वेळ घालवायचा असेल ना, सगळं डोक्यातलं टेन्शन रिमूव्ह करायचं असेल तर ह्या बागेला एकदा तुम्ही व्हिजिट देऊन बघा. खूपच छान आहे. मुली तर इतक्या एन्जॉय करत होत्या. माझी छोटी मुलगी असं एकही खेळणं नाही आहे ते त्याच्यावरती बसलेली नाही आहे. झोपाळा म्हणा, घसरगुंडी म्हणा, हे वजन तांगडी तिकडे बसायची, ते सगळ्या खेळण्यांचा तिने एन्जॉय केला होता. म्हणजे खूपच ती. आणि तिचे बाबा झाले ना तिला तर बस कोणच नको असते तिला. ती आणि तिचे बाबा त्यांचं काय वेगळंच विश्व आहे. ते दोघंच लागतात एकमेकांना, बाबांना पण ती आणि तिला पण बाबाच लागतात. मोठी मुलगी पण खूप एन्जॉय करत होती. माझी मोठी मुलगी तर एक सेकंद एका जागी थांबत नव्हती. कसं बागेतले फुलपाखरू इकडे तिकडे धावतात, तशी फक्त ती फुलपाखरूच झाली होती. बागेत गेल्यानंतर एका ठिकाणी एक सेकंद ती थांबत नव्हती. खूपच मुलं एन्जॉय करा. मुलांचा एवढाच आनंद असतोय ना, मुलांना रोज अभ्यास, क्लासेस, हे क्लास ते क्लास, इतके त्यांच्यावर बर्डन असते की त्यांना असं मन मोकळे खेळताच येत नाही. आणि मन मोकळे खेळायचं असेल एक तर सायकलिंग, नाही तर दुसरं बागेत जाणं. नुसतं हुंदड्या इकडे तिकडे हुंदड्या मारतच बसणे. खूपच झाडे बघा, इतके असं वाटतात की आकाशाला ते टेकलेले आहेत. इतकी मोठी मोठी झाडं आहेत ना, खूपच आहे इतके. आणि इथे नेहमी पण गर्दी खूपच असते. आणि हे आता नवीन आय थिंक बॅलेन्सिंगचं चालू केलेलं आहे त्याने. आम्ही जेव्हा जात होतो, म्हणजे आता खूप दिवसानंतर, महिन्यानंतर आम्ही गेलो होतो आणि हे त्यावेळी नव्हतं. आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा. हे छान आहे, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत की त्यांची स्ट्रेंथ कशी आहे. आणि मेन ह्याच्यातून कॉन्फिडन्स पण, की आपण जाऊ शकतो, करू शकतो का, हे डेव्हलप होतं ह्यातून. खूपच छान होतं. माझ्या मुलगीनं ट्राय केलं ते, पण तिनं पण ट्राय केलं, छोटीनं पण ट्राय केलं. ते हालत होतं, कारण की मोठी मुलं बसत होती ना त्याच्यावरती, त्यामुळे ते हालत होतं. त्यावेळी म्हटलं बाई बास, वरती खूप जाऊ नको, पडलं बिडलं तर ते आणि भीती आहेच ना. पण पडलं तरी ते वाळू होती, जास्त काय लागलं नसतं. पण आपली सेफ्टी आपण घेतलेली बरी, त्यामुळे म्हटलं नको बाई, वर खूप जाऊ नको. ते काय करत होते तर मुलं इकडून जाऊन तिकडून पास करत होते. ते पण खूप डेंजर होतं, कारण की खूप वरून वगैरे पडलं असतं तर ना मानाला दुखावत झाली असती, मान वगैरे, हात वगैरे काहीतरी मोडला असता. की म्हटलं बाई खालीच घे. माझ्या छोट्या मुलीचं सगळ्यात आवडतं खेळणं काय असेल तर झोपाळा. खूपच तिला आवडतं झोपाळ्यावर बसायला. खूपच आवडतं बसायला.
तिचे बाबाने ते चाललं होतं त्यांचं झोपाळ्यावर. ते इकडून तिकडून यायचे आणि झोपाळ्यावरच बसायची. जास्त करून तिला झोपाळा आवडतं आणि घसरगुंडीवर पण होतं, पण अडकत वगैरे होते. ही पण बघा, त्या छोट्या मुलींचा झोपाळा पण ही पण बसली, की ते ओरडत होते, वॉचमॅन होते ते, की मोठ्या मुलींनी जास्त बसू नका वगैरे. पण मुली कुठं ऐकतात. त्या बोलले की शिवते वॉचमॅन गेले ना इकडे तिकडे, की ह्यांचं परत चालूच व्हायचं. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप साधने आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बसण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे. आणि मेन म्हणजे सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी खूप सुंदर ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आहे इथे. खूपच म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे तुम्ही व्यायामासाठी पण खूपच मोठी जागा आहे. आणि ते चारी बाजूला हिरवीगार खूप मोठी मोठी झाडे आहेत आणि फुलाची देखील खूपच छान झाडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे दिसतील. निसर्गाच्या सानिध्यात असा जरा वेळ घालवला की मन कसं खूप प्रसन्न, म्हणजे खूपच प्रसन्न होतं. त्यामुळे आधीमध्ये बागेत जावावं. आणि ह्या बागेचं नाव महान क्रांतिकार भगतसिंग यांच्या नावावरून आहे. त्यांचा इथे पुतळा खूप अभिमानाने उभा आहे, जो आपल्याला देशप्रेम व त्यागाची आठवण करून देतो. इथं भगतसिंगच्या पुतळ्याजवळ म्हणजे खूप जण फोटो वगैरे काढतात, बसतात तिथं, थोडा वेळ घालवतात आपल्या फॅमिलीबरोबर. तिथून परत इथं आणि ह्या पोरी आल्या, बघ चला म्हटलं घरी आता जाऊया. नाही, हे पण एक नवीनच काहीतरी घसरगुंडी आहे, असं सर्कल आहे आणि घसरत येऊन असं खाली असं काहीतरी वेगळी आहे ती. मग त्याच्यावरती बसायचं म्हणले. तिथं पण खूप गर्दी होती मुलांची. छान होतं, पण नवीन नवीन कलर वगैरे, पिंक आणि असं पर्पल ब्ल्यू असं छान कलर, मिक्सिंग कलरचं छान होतं ते. दिसायला पण खूप छान दिसत होतं. मग मुली तर काय माझ्या ऐकण्यातच बसायचं. खूप त्यांनी पण एन्जॉय केला. बसून देत म्हटलं, आपण एकतर इतक्या दिवसानं बाहेर पडतोय, त्यामुळे राहून देतं. घर, जेवण हे ते आहेच. प्रत्येक कुठं कधीही जावं, पण ते घरच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे कुठे जाता येत नाही, काय नाही. त्यामुळे म्हटलं चला मुलींच्या ह्याच्याप्रमाणे आपण वागूया, की एक दिवस फुल त्यांचा देऊया. मग त्यामुळे काय, त्या म्हणजे बागेचे 2 साईड, ह्या साईड डावी साईड आणि उजवी साईड, दोन्ही साईडला भरपूर अशी खेळणी आहेत. भरपूर म्हणजे भरपूर खेळणी आहेत. आणि इथे ना संध्याकाळी हास्य क्लब भरतो. म्हणजे असं वयस्करच, ज्येष्ठ नागरिकच असतात आणि खूप छान ते हास्य क्लब असतो. सगळे जमतात. इतक्या जोरजोराने, म्हणजे जितकं शक्य होईल ना तितक्या जोरजोरात ते हसतात. आणि त्यामुळे काय होतं, थोडं डोक्यातलं टेन्शन गुल होतं आणि थोडंसं रिलीफ वाटतं. आणि आता म्हटलं चला आता घरी जाऊया. ते आता हास्य क्लबचा मला शूट नाही घेता येतो, कारण की ते बघण्यातच मी खूप मग्न होते. खूपच छान, म्हणजे ते खूप एन्जॉय करून ते आजोबा वगैरे ना खूप एन्जॉय करून ते करत होते, की म्हणजे तरुणांना लाजवण्यासारखं होतं ते. पण तिथं जास्त करून तरुण वगैरे कोण होते, जे ज्येष्ठ नागरिक होते ना तेच असतात. आणि मेन म्हणजे त्यांच्यासाठी तर खूप जागा इथं बसायसाठी आहे, कारण की त्यांच्याशी टाईम, म्हणजे ते म्हातारपणात टाईम जाणं खूपच अवघड गोष्ट आहे. आणि पार्टनर म्हणजे दोन्ही मेल पार्टनर, फिमेल पार्टनर असेल तर काय नाही, पण एकच पार्टनर आहे, दुसरा पार्टनर नाही, त्यांच्यासाठी तर खूप डिफिकल्ट जातं, की म्हातारपण सगळ्यात मोस्ट म्हणजे म्हातारपण जाणं खरंच खूप अवघड आहे. त्यामुळे इथे ना असं ठिकठिकाणी बसण्याची जागा आहेत. मग ते संध्याकाळचे सगळे येतात ज्येष्ठ नागरिकांनी, ते म्हणजे बागेतलेच मित्रमैत्रिणी त्यांचे झालेले असतात, त्यांच्याबरोबर छानसा टाईम्स घालवतात, गप्पा गोष्टी करतात आणि मस्त त्यांना पण छान वाटतं. आणि ते पण एक आत खूप सुंदर असं जागा आहे. आणि मेन म्हणजे इथं ऊन वगैरे काय जास्त लागत नाही. आणि इथे पण 2-3 मुलं खेळत होते आणि त्यांचे आईवडील खूप छान एक निवांत त्यांचं गप्पा चालू होत्या आणि तिथं ती मुलं खेळत होती आत. ते पण पाहून खरंच खूप छान वाटलं, की आपणाला तर कुठे आपणाला असा वेळ मिळतो की बागेत जाऊन निवांत वगैरे. घरात तरी तो म्हटलं काढू म्हटला तर वेळ निघत नाही. आणि तो म्हणजे जे फील होतं ना बागेत गेल्यानंतर, ते फील घरात येत नाही. कोण आलं, हे आलं, ते आलं, फोन आला, टी व्ही चालू आली, हा ओरडते, तो ओरडते, कोण तर बाहेरून हाका मारते, हे सगळं चालूच असते घरात.
पण बागेत असं निसर्गरम्य वातावरणात गेल्यानंतर ना खरंच मन खूप फ्रेश असतं. आणि दोघंही म्हणजे संसाराच्याच गोष्टी करतात. आज इकडचं तिकडचं काय नाही, असं झालं तसं झालं, आज असं झालं, काहीतरी ते डिस्कस करत असतात पुढे काय करायचं. त्यामुळे त्यांना पण थोडंसं रिलीफ वाटतं. आणि इथे म्हणजे सगळ्यांचाच विचार ह्या बागेत केला आहे. आणि इथं मुलांसाठी स्टडी करायला पण खूप छान जागा आहे. आणि इथं म्हणजे 10वी-12वीची बोर्ड्स एक्झाम आता चालू आहे, तिथे दुपारच्या अभ्यास करायला पण खूप गर्दी असते मुलांची. खूपच छान म्हणजे आहे. आणि अशा शांत वातावरणात पण खूप छान अभ्यास होतो. आणि ते ट्रेनसुद्धा आहे, ते आता बहुतेक बंद आहे लहान मुलांसाठी. छान आहे ते, म्हणजे चालू होते त्यावेळी आम्ही एकदा आलो होतो. हे बघा ट्रेन खूपच छान, म्हणजे ट्रेनची सवारी मुलांना खूप आवडते. तेवढेच गोल 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 फिरतात आणि खूपच म्हणजे छान होती. मग आता म्हटलं चला परतीचा प्रवास करूया. पाय पण खूप दुखत होते, इतकी बाग मोठी असल्यामुळे ना फिरून 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 आता म्हटलं जाऊ. पण संध्याकाळी ना वातावरण खूप म्हणजे खूप छान होते इथे. लोक व्यायामासाठी, चालण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी येतात. लहान मुले तर आनंदाने सगळीकडे खेळतच होती. मोठी माणसं तर निवांत बसून गप्पा मारत होती. आणि संध्याकाळचं कसं खूप मंद असं हवा असते, पूर्ण सूर्य लालसर किंवा असं एकदम शांत झालेलं असते. संध्याकाळच्या पूर्ण बागेत लायटिंग वगैरे लागलेली असते आणि इतकं सुंदर वातावरण असते ना, बास इतकं निवांत एकदम शांत, असं मनाला एकदम म्हणजे भावतं ती शांतता. इतकी छान आहे. जसं आत आहे बागेच्या काय काय खेळणी वगैरे, तसेच बागेच्या बाहेर देखील ना खूप स्टॉलवाले बसले होते. आणि ते खायचे गाडे तर इतके आहेत ना, प्रत्येक व्हरायटीचे. कोणतं काय मिळत नाही असं नाही, ते खूप म्हणजे खूप चायनीजवाले, भेळवाले, वडापाव, प्रत्येक स्टॉल असतो इथे. आणि तर बाहेर पण ना छोटी मोठे हे घेऊन बसले होते, खेळण्याची दुकाने मांडून बसले होते. बाहेर जाताना अशी छान लावलेली आहे पाटी. आभारी आहात तुम्ही आमच्या बागेत आल्याबद्दल, असं लावलं होतं. आणि बाहेर गेल्यानंतर हे गाडीवाले सवारी होतेच, लहान त्यांना माहीतच आहेत, मुलं बसतातच. ते पण एवढे महाग लावतात, 50 रुपयाला राईट. इथून एक दोन लिटरली 2 मिनिट पण नसतं इथे, पण त्यासाठी 50 घेतात. असून ते त्यांची पण रोजीरोटी आहे. प्रत्येकाचं कामाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याची ती रोजीरोटी आहे. म्हटलं चला मुलांचा आनंद, आपल्या मुलांचा आनंद पण होतो आहे आणि त्यांचं म्हणजे धंदा पण होतो आहे. ह्या दोन्ही विचारानं म्हटलं चला बसूया. मुलांना म्हणजे सगळेजण बसवतच होते. मुलं खूप ते राईड एन्जॉय पण करत होती. मस्त होतं. आजचा दिवस खूप छान होता. कधीही पण इचलकरंजीत आलासा की आमच्या बागेत एकदा नक्की म्हणजे नक्की व्हिजिट द्या. खूप छान आहे बाग, फिरायसारखी आहे, वातावरण खूप सुंदर आहे. आणि बघता क्षणी आमच्या बागेच्या प्रेमात पडायसारखी आहे आमची बाग. खूपच छान आहे. जर नवीन कोण आला असतील व्हिडिओवर चॅनलवर, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा. काय त्रुटी वगैरे असतील तर मला कमेंटमध्ये मेन्शन करत जावा. मी खूप नवकी आहे, अजूनही मला ह्यातलं जमत नाही ना, माझ्याकडं खूप मोठं असं छानसं माईक वगैरे काही नाही आहे, त्यातच मी ट्राय करते. बाय बाय.